हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आपण बघतोय फिजिक्स या विषयातील रोटेशनल डायनॅमिक्स हा टॉपिक. आपण लास्ट लेक्चरला सर्क्युलर मोशनचा बराचसा पार्ट कंप्लीट केलेला आहे. त्याच्यामध्ये सर्क्युलर मोशन, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, या बऱ्याचशा सर्क्युलर मोशनशी रिलेटेड कन्सेप्ट्स आपण लास्ट लेक्चरला बघितलेला आहेत. आपण ते सगळे व्हिडिओज बघू शकता. आपण लास्ट लेक्चरचा व्हिडिओ खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती जाऊन तुम्ही लास्ट लेक्चरचा व्हिडिओ बघू शकता. आज आपण या टॉपिक मधला पुढचा पॉइंट सुरू करतोय. टॉपिक तोच आहे रोटेशनल डायनॅमिक्स. पण आपण म्हटलं होतं ना की मोशनच्या डिफरंट टाइप्स आहेत. त्याच्यामध्ये दोन महत्त्वाच्या होत्या, सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन. तर त्यातला आज आपण रोटेशनल मोशन हा टॉपिक सुरू करतोय. ओके, चला बघूया. तर रोटेशनल मोशन म्हणजे नक्की कसली मोशन? ओके, ऑलरेडी वी हॅव स्टडीड अबाउट मोशन. द चेंज इन पोझिशन ऑफ द पार्टिकल ऑफ द ऑब्जेक्ट ऑर ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज द मोशन. पण आता ही रोटेशनल मोशन म्हणजे कसली मोशन? तसं बघितलं तर ॲनालॉजी टर्ममध्ये रोटेशनल आणि सर्क्युलर ॲनालॉजी या दोघांचीही एकच आहे, सर्क्युलर मोशनची आणि रोटेशनल मोशनची. फक्त काही डिफरन्सेस दोन्ही मोशनमध्ये आहेत. तर ते डिफरन्सेस आणि त्याचा काही थिअरॉटिकल किंवा काही मॅथमॅटिकल स्टडी जो असेल तो आपण आजपासून सुरू करूया. सो आपण बघूया रोटेशनल मोशन, रोटेशनल डायनॅमिक्स. सो सगळ्यात पहिल्यांदा रोटेशनल मोशन बघण्याआधी आपण एक काही थोड्या बहुत इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स आहेत, बेसिक कन्सेप्ट्स आहेत, त्या बघूया. की ज्याच्यामध्ये पहिली कन्सेप्ट आहे रिजिड बॉडी. ओके, दिस टर्म is related to the rotational motion. so rigid body. तर आता रिजिड बॉडी म्हणजे नक्की काय? ओके, तर बॉडी म्हणजे काय की ऑब्जेक्ट किंवा एखादी बॉडी म्हणतो ना आपण, एक स्ट्रक्चर्ड फ्रेम, एक बॉडी. तर रिजिड म्हणजे काय? तर सपोज ती बॉडी आहे आणि त्या बॉडीवरती आपण फोर्स अप्लाय केला. बघा मी काय म्हटलं, सपोज एक बॉडी आहे आणि त्या बॉडीवरती आपण फोर्स अप्लाय केला, तर त्या बॉडीचा साईज आणि शेप चेंज होणार नाही. Okay, it means what? If we apply external force on a particular body, the size and shape of that particular body does not changes, then that body is called as rigid body. Okay, म्हणजे अशी बॉडी की त्या बॉडीवरती भलेही आपण बाहेरून फोर्स अप्लाय करतोय पण त्या बॉडीचा साईज आणि शेप चेंज होत नाही, म्हणजे कुठली बॉडी झाली? रिजिड बॉडी. ऍक्च्युअल युनिव्हर्स मध्ये अशी कुठलीही बॉडी अवेलेबल नाही, पण प्रॅक्टिकली आपण एखादी बॉडी ॲज अ रिजिड कन्सिडर करू शकतो. पण जर एखादा पर्टिक्युलर फोर्स किंवा हाय अमाऊंट ऑफ फोर्स जर अप्लाय झाला त्या बॉडीवरती, तर त्या बॉडीचा साईज आणि शेप काय होऊ शकतो? बदलू शकतो. त्यामुळे ती रिजिड नाही होऊ शकत. बट प्रॅक्टिकली आपण त्या बॉडीला काय, एखाद्या बॉडीला काय म्हणू शकतो? रिजिड बॉडी म्हणू शकतो. म्हणजे सफिशियंट फोर्स अप्लाय करण्याची जी एक लिमिट आहे, त्या लिमिट पर्यंत त्या बॉडीचं साईज आणि शेप चेंज होणार नाही. सो वी कॅन से that body is nothing but the rigid body. Suppose this is one body, okay, one object. हा प्लास्टिकचा ऑब्जेक्ट आहे, बरोबर. हा पेन आहे माझ्या हातामध्ये. मी थोडंसं याच्यावरती दाबतोय, इकडून दाबतोय किंवा इकडून फोर्स अप्लाय करतोय ना, पण याच्यावरती काहीच फरक पडत नाही. सो आपण कन्सिडर करू शकतो की अप टू सम पर्टिक्युलर फोर्स दिस बॉडी इज कन्सिडर्ड टू बी रिजिड बॉडी, आपण म्हणू शकतो. सो अशा काही प्रॅक्टिकल रिजिड बॉडी आहेत. त्या रिजिड बॉडीच्या मोशन्स आपण या रोटेशनल मोशन मध्ये बघणार. सो पहिल्यांदा तुम्हाला रिजिड बॉडीचा अर्थ समजणं फार गरजेचं आहे. सो रिजिड बॉडी म्हणजे काय की एक अशी बॉडी की त्या बॉडीची साईज असेल किंवा शेप असेल चेंज होणार नाही. नो चेंज इन द साईज और शेप. पण कधी? आफ्टर अप्लाइंग एक्सटर्नल फोर्स. म्हणजे जर फोर्स अप्लाय करून सुद्धा त्या बॉडीचा साईज आणि शेप चेंज होत नसेल तर ती बॉडी कुठली म्हणतो आपण? रिजिड बॉडी म्हणतो. दिस इज अ सिंपल टर्म, रिजिड बॉडी. ओके, नाउ वी विल सी सम टाइप्स ऑफ मोशन्स. ओके, तर आता आपण सर्क्युलर आणि रोटेशनल तर बघणारच आहे. सर्क्युलर ऑलरेडी बघितलेलं आहे. तर रोटेशनल मध्ये काही मोशनच्या इम्पॉर्टंट मोशन म्हणून आपण त्या मोशन्स बघूया. ओके, सो पहिल्यांदा एक मोशन आहे. सो फर्स्ट मोशन वी कॅन से दॅट. सो सपोज ट्रान्सलेशनल मोशन. ओके, ट्रान्सलेशनल मोशन. चला, तर ही मोशन नक्की काय आहे एक सिंपल एक्झाम्पल घेऊन आपण बघूया.
ओके, माझ्या हातामध्ये एक बॉडी आहे. ओके, ही प्लास्टिकची बॉडी आहे आता. ही याला आपण रिजिड बॉडी म्हणूया आता. ओके, सो कन्सिडर दिस इज बॉडी. एक स्क्वेअर टाईपमध्ये दिसतं. हे ॲक्युरेट स्क्वेअर नाही आहे, बट इट इज वन टाईप ऑफ स्क्वेअर कन्सिडर करा. सो ही बॉडी आहे. ह्या बॉडीमध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत. देर आर नंबर ऑफ पार्टिकल्स. नंबर ऑफ पार्टिकलची बॉडी तयार झालेली आहे. या बॉडीला आपण रिजिड बॉडी म्हणूया. म्हणजे भले आपण ह्या बॉडीवरती फोर्स अप्लाय केला तर ह्या बॉडीचं साईज आणि शेप चेंज होणार नाही. ओके, म्हणजे थोडक्यात या बॉडीमध्ये आता काही मी पार्टिकल्स दाखवलेले आहेत. फक्त 4 पार्टिकल्स मी इथं दाखवलेले आहेत. सो असे नंबर ऑफ पार्टिकल्स या बॉडीमध्ये आहेत. ओके, इमॅजिन होतंय पार्टिकल 1, 2, 3 आणि 4. सो नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत, बट आपण 4 कन्सिडर केले. मी जर ह्या बॉडीवरती फोर्स अप्लाय केला तर ह्या बॉडीचा साईज आणि शेप चेंज होत नाही. याचा अर्थ पार्टिकल 1 and 2 किंवा पार्टिकल 1 and 3 किंवा पार्टिकल 2 and 3 किंवा पार्टिकल 2 and 4 मधलं डिस्टन्स चेंज होत नाही. सिंपल. दॅट्स वाय इट इज अ रिजिड बॉडी. ही जर बॉडी मी अशीच पुढं ट्रान्समिट केली, बघा लक्षात येते का? ही बॉडी जर मी आहे याच, सपोज दिस इज बॉडी. सो 1, 2, 3, 4. दीज आर द 4 पार्टिकल्स. ओके, हीच बॉडी जर मी अशीच समोर ट्रान्सफर केली, बरोबर, पार्टिकल सुद्धा पुढे ट्रान्सफर होतील ना. सो 1, 2, 3 and 4. ओके, सो ही जी मोशन आहे ही ट्रान्सलेशनल मोशन आहे. मग भले ही बॉडी इकडं न्या, अशी खाली घ्या किंवा ही अशी तिरकी घ्या, काही हरकत नाही. जशी बॉडी आहे तशी तुम्ही जर पुढं ट्रान्सफर केली तर ती जी मोशन आहे ती ट्रान्सलेशनल मोशन झाली. आता या मोशनमध्ये बघा नक्की काय झालं तर पार्टिकल 1, 2, 3, 4 चौघजण एकत्र ट्रान्सफर झाले. काय म्हटलं मी? पार्टिकल 1, 2, 3, 4 चौघजण एकत्र ट्रान्सफर झाले. याचा अर्थ चौघांच्या पोझिशन्स सेम आहेत, कारण तीच बॉडी तिथं गेली आहे ना. सो चौघांच्या पोझिशन्स सेम आहेत. ॲज वेल चौघांनी सेम व्हेलॉसिटी, म्हणजे चौघांचीही सेम व्हेलॉसिटी आहे जात असताना. लक्षात येते? सो पार्टिकल 1, 2, 3, 4 ॲज वेल पार्टिकल हे 1, 2, 3, 4 ह्या प्रत्येक पार्टिकलची व्हेलॉसिटी कशी आहे? सेम आहे. सो प्रत्येक पार्टिकलची जर व्हेलॉसिटी सेम असेल तर ती बॉडी कुठली मोशन कंप्लीट करते असं म्हणूया आपण. सो ट्रान्सलेशनल मोशन कंप्लीट करते. लक्षात येते? लिनियर व्हेलॉसिटी, लिनियर मोशन म्हणूया आपण. जो व्ही बघितला होता आपण, व्ही नंतर अँग्युलर मध्ये ओमेगा बघितला होता, तसं ट्रान्सलेशनल मध्ये ज्या पार्टिकलची व्हेलॉसिटी डिफाईन केली जाते ती व्हेलॉसिटी म्हणजे लिनियर व्हेलॉसिटी. सो इट इज सिम्पली कॉल्ड एज लिनियर मोशन. लक्षात येते? एक बॉडी आहे ती आणि आहे तशी ट्रान्सफर झाली एका पर्टिक्युलर इन्स्टंट मध्ये, पर्टिक्युलर टाइम मध्ये एका पोझिशन पासून दुसऱ्या पोझिशन पर्यंत. सो ही बॉडी कसली झाली? ही मोशन कसली झाली? ट्रान्सलेशनल मोशन झाली. लक्षात आलं? सो दिस इज द फर्स्ट मोशन. आपण दुसरी मोशन बघूया जी की आपल्याला इम्पॉर्टंट आहे आणि ही जास्त आपल्याला शिकायची आहे. दॅट इज रोटेशनल मोशन. आता रोटेशनल मोशन मध्ये काय होणार बघा. हीच बॉडी मी पुन्हा घेतो. ओके, ही बॉडी मी आता रोटेट करतोय. रोटेशनल आहे ना, रोटेशन्स केले पाहिजेत ह्या बॉडीचे. मग मी रोटेशन्स असे करतोय, चालेल? और मी रोटेशन्स असे करतोय. बघा मी कुठं धरतोय, चालेल? बघा मी 2 टाईपचे रोटेशन्स करून दाखवले. एक अशी रोटेशन्स करून दाखवले आणि एक हॉरिझॉन्टल म्हणून असे करून दाखवले. ओके, सो ह्या दोन्ही मोशन मध्ये आपल्याला काय सांगता येते? मी इथं धरलेलं आहे ना. ओके, आणि मी जेव्हा अशी मोशन कंप्लीट करतोय लाईक दिस, तेव्हा आपण म्हणूया की या बॉडीचा हा एक ॲक्सिस आहे. मी जे धरलेलं आहे ती पोझिशन म्हणजे ॲक्सिस, आणि ह्या ॲक्सिसच्या भोवती ही बॉडी काय होते? रोटेट होते ना. सो हा जो ॲक्सिस आहे किंवा इथून जी पास होणारी लाईन आहे त्याला आपण म्हणू शकतो ॲक्सिस ऑफ रोटेशन. आणि ते जर मी बॉडी अशी फिरवली तर आता ॲक्सिस ऑफ रोटेशन कसा झाला बघा? परपेंडिक्युलर किंवा वर्टिकल झाला ना, असं उभा झाला ना. सो ह्या लाईन मधनं, या पोर्शन मधनं पास झालेली लाईन म्हणजे काय झालं? आता ॲक्सिस ऑफ रोटेशन झाला. सो याच्यामध्ये काय होते बघा, बॉडी एका पर्टिक्युलर ॲक्सिसला
किंवा ऍक्सिसच्या भोवती रोटेट होते. सो दिस इज नथिंग बट रोटेशनल मोशन. इथले पार्टिकल 1 2 3 4 जे आहेत ते कुठं पुढे गेलेले नाहीत, ते तिथंच आहेत, एकाच जागेवरती आहेत आणि असे ते गोल फिरत आहेत. ओके, मग मी वरून जेव्हा बघेन तेव्हा मला तो प्रत्येक पार्टिकल एक सर्कल कंप्लीट करतोय असं दिसेल, म्हणजे सर्क्युलर मोशन आली ना. ओके, सो एखादी बॉडी जर एका पर्टिक्युलर ऍक्सिसच्या भोवती फिरत असेल तर ती जी मोशन असते ती मोशन म्हणजे कुठली? रोटेशनल मोशन. आता याच्यामध्ये एक कन्सर्न आहे बघा की ही अँग्युलर व्हेलॉसिटी आहे समजा रोटेशनलची. ठीक आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असणार आहे, एकाच व्हेलॉसिटीने आपण फिरूया अँग्युलर व्हेलॉसिटीने. पण या बॉडीमध्ये असणाऱ्या पार्टिकलची लिनियर व्हेलॉसिटी कशी असेल? सेम असेल का डिफरंट असेल? इथं सेम होती ना, सो याच्यामध्ये डिफरंट असेल. का डिफरंट असेल ते आपल्याला लक्षात येणार आहे एका पॉइंटवरनं. सो पार्टिकल्स जेव्हा असे रोटेशन्स घेत असतात किंवा ही बॉडी जेव्हा अशी रोटेशनल मोशन परफॉर्म करत असते तेव्हा या बॉडीमध्ये असणाऱ्या पार्टिकलची लिनियर व्हेलॉसिटी डिफरंट असते. ह्या बॉडीची अँग्युलर व्हेलॉसिटी भले सेम आहे बट लिनियर व्हेलॉसिटी व्ही ना, अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे ओमेगा आणि लिनियर व्हेलॉसिटी म्हणजे व्ही. तर जी व्ही आहे किंवा लिनियर व्हेलॉसिटी आहे ती मात्र प्रत्येक पार्टिकलची डिफरंट असणार आहे. ती आपल्याला पुढे बघायला मिळेल. सो लक्षात आलं. सो दिस इज नथिंग बट द रोटेशनल मोशन. बरं, आता हा ऍक्सिस इथं होता, हाच ऍक्सिस इथं पण असू शकतो ना. सो ही बॉडी अशी फिरेल या ऍक्सिसच्या भोवती, चालेल. ही सुद्धा रोटेशनल मोशनच आहे. भले ऍक्सिस इथं असेल आणि ही बॉडी अशी ह्या ऍक्सिसच्या भोवती बॉडी फिरेल अशी लाईक दिस, चालेल. म्हणजे ऍक्सिस ऑफ रोटेशन इथूनच गेला पाहिजे, इथूनच गेला पाहिजे किंवा इथूनच गेला पाहिजे असं काही नाही. पण आपण एक कन्सिडर करूया की एक फिक्स ऍक्सिस आहे आणि ह्या ऍक्सिसच्या भोवती ही बॉडी रोटेट होते. सो दिस इज नथिंग बट द रोटेशनल मोशन. लक्षात आलं. सेकंड टाइप ऑफ द मोशन रोटेशनल मोशन. हेच डायग्राम हीच आपली डायग्राम घेऊया वरची. ओके, हे पार्टिकल्स आहेत आणि हा आता ऍक्सिस आहे आणि ह्या ऍक्सिसच्या भोवती एका अँग्युलर व्हेलॉसिटीने ती बॉडी काय होते? रोटेट होते. किंवा हीच बॉडी अशी जरी रोटेट होते म्हटलं तरी सुद्धा चालेल. कुठल्याही डायरेक्शनला कशी मोशन आपण घेऊ शकतो, म्हणजे कुठली मोशन झाली? रोटेशनल मोशन. समजलं. दिस इज द सेकंड टाइप ऑफ मोशन. आता ह्या दोघांची मिळून एक मोशन तयार झालेली बघा, तिसरी मोशन, थर्ड मोशन. ओके, दोघांची म्हणजे कुठली? एक ट्रान्सलेशनल मोशन आणि दुसरी आहे अँड रोटेशनल मोशन. याचं एक एक्झाम्पल आहे बघा ट्रान्सलेशनलचं आणि रोटेशनलचं. रोलिंग मोशन म्हटलं जातं त्याला. याची एक केस आहे, याची एक स्टडी केस मोशन रोलिंग मोशन आहे की ज्याच्यामध्ये दोन्ही मोशन्स आहेत बघा, ट्रान्सलेशनल पण आहे आणि रोटेशनल पण आहे. एक सिंपल एक्झाम्पल बघा, या बॉडीचंही मी सांगेनच, पण एक सिंपल एक्झाम्पल आपण एक व्हील कन्सिडर करूया. एक गाडीचं चाक जे असतं ते चाक जर आपण कन्सिडर केलं तर त्याला आपण कुठली मोशन म्हणू शकतो? रोलिंग मोशन म्हणू शकतो. बघा, ते चाक स्वतःभोवती फिरतंय, स्वतःभोवती म्हणजे त्याला एक ऍक्सिस आहे, त्या ऍक्सिसच्या भोवती फिरतंय आणि ते फिरत फिरत काय चाललेलं आहे? पुढच्या डायरेक्शनला ते निघून चाललेलं आहे. सिंपल. सो ते जर स्वतःभोवती फिरत असेल तर कुठली मोशन म्हटलं आपण? त्याला एक ऍक्सिस आहे आणि ते स्वतःभोवती फिरतंय, सो रोटेशनल मोशन. मग स्वतःभोवती फिरत त्याचा कॉन्टॅक्ट हा एका सरफेस बरोबर असल्यामुळे ते कुठं चाललेलं आहे? समोर चाललेलं आहे. मग जे समोर चाललेलं आहे लिनियरली असं चाललेलं आहे, ती मोशन कुठली? ट्रान्सलेशनल मोशन. सो ट्रान्सलेशनल आणि रोटेशनल ह्या दोघांची जर कंबाईन मोशन बघितली तर ती मोशन म्हणजे ट्रान्सलेशनल अँड रोटेशनल किंवा रोलिंग मोशन. या टॉपिकमध्ये रोलिंग मोशनचा सुद्धा पॉइंट पुढं बघायला मिळणार आहे. आपण जर याच बॉडीचा विचार केला तर या बॉडीला आपण ट्रान्सलेशनल प्लस रोटेशनल कधी म्हणू शकू? जेव्हा ही बॉडी स्वतःभोवती फिरेल आणि स्वतःभोवती फिरत फिरत ती पुढे चाललेली, चालेल. सो या केसमध्ये आपण त्या बॉडीला काय म्हणू शकतो? ट्रान्सलेशनल प्लस रोटेशनल मोशन म्हणू शकतो. ओके, सो याच्यामध्ये सुद्धा पार्टिकलचे व्हेलॉसिटीज डिफरंट असणार आहेत, सेम नसणार आहेत. लक्षात येते? म्हणजे हे पार्टिकल्स आहेत त्यांच्या व्हेलॉसिटीज डिफरंट असणार आहेत, एकाची कमी असेल एकाची जास्त असेल. सो लिनियर व्हेलॉसिटीज या मोशन मध्ये कशा असणार आहेत? डिफरंट असणार आहेत. सो दीज आर द 3 टाइप्स ऑफ मोशन. आपण पहिल्यांदा रिजिड बॉडी बघितला. रिजिड बॉडी म्हणजे अशी बॉडी की ज्याच्यावरती फोर्स अप्लाय केल्यानंतर त्या बॉडीचा साईज आणि शेप चेंज होत नाही. साईज आणि शेप चेंज होत नाही याचा अर्थ त्या बॉडीच्या आतमध्ये असलेल्या पार्टिकल्स मधलं डिस्टन्स चेंज होत नाही. ओके,
आता तीच बॉडी आपण ऍज अ ट्रान्सलेशनल मोशनसाठी वापरली, रोटेशनलसाठी वापरली किंवा रोलिंग म्हणजेच ट्रान्सलेशनल पर प्लस रोटेशनल मोशनसाठी वापरली. सो दीज आर सम बेसिक कन्सेप्ट. रिजिड बॉडी, ट्रान्सलेशनल मोशन, रोटेशनल मोशन आणि ट्रान्सलेशनल प्लस रोटेशनल. आपल्याला ही इन डिटेल बघायची आहे, ॲज वेल एज ही सुद्धा एक टाईप ह्याचा आहे रोलिंग मोशनचा, तोही आपल्याला स्टडी करायचा. लक्षात आलं? चला तर आपण रोटेशनल मोशन वरती कॉन्सन्ट्रेट करूया की एक्झॅक्ट रोटेशनल मोशन आणि त्याच्या रिलेटेड कुठल्या कुठल्या टर्म्स आपल्याला इथं बघायच्या आहेत. मी हे हेडिंग असंच ठेवतो, रोटेशनल मोशन. ओके, सो आय विल ड्रॉ वन्स अगेन वन डायग्राम ऑफ द रिजिड बॉडी. सपोज एक ॲज युजल हीच डायग्राम सगळीकडं यूज होते. एक बॉडी आहे, लेट अस कन्सिडर, आणि ही बॉडी एका ॲक्सिसच्या भोवती फिरते. दिसतंय सगळ्यांना व्यवस्थित? सो ह्या बॉडीचा सेंटर आहे म्हणून आपण ओ नाव देऊया आपण त्याला. आणि आता ही बॉडी ह्या ॲक्सिसच्या भोवती अशी रोटेट व्हायला लागली. ॲक्च्युली बॉडी अशी आहे, हा ॲक्सिस आहे. ओके, पण 2 डायमेन्शनल प्लेनमध्ये दिसत नाही म्हणून थोडीशी तिरकी दाखवली. सो ही बॉडी अशी आहे आणि ही अशी रोटेट व्हायला लागली ना, हा सेंटर ऑफ ॲक्सिस आहे. ओके, सो ह्या ॲक्सिसच्या भोवती बॉडी रोटेट होते. आता मगाशी मी म्हटलं की रोटेशनल, आता ही रोटेशनल मोशन आहे. ओके, सो रोटेशनल मोशनमध्ये बॉडी जेव्हा रोटेट होत असते तेव्हा त्या बॉडीमध्ये असणारे पार्टिकल्स सुद्धा ऑब्व्हियसली रोटेट होत असतात. आणि मी जेव्हा वरून पाहतोय तेव्हा मला ते सगळे ऑब्जेक्ट्स किंवा ते सगळे पार्टिकल्स एका पर्टिक्युलर सर्कल्समध्ये फिरतायत असं दिसू शकतं. लक्षात येते? म्हणजे आपण पार्टिकल्स कन्सिडर करूया. ठीक आहे, मगाशी जसं त्या बॉडीमध्ये आपण सांगितलं तसं पार्टिकल्स घेऊया. एक पार्टिकल इथं आहे, तर तो R1 इतक्या डिस्टन्सवरती, आणि त्या पार्टिकलचं मास आहे M1. एक दुसरा पार्टिकल घेऊया आपण, तो इथं आहे, त्याचं सेंटरपासून डिस्टन्स आहे R2 आणि त्याचं मास आहे M2. असे किती पार्टिकल्स असतील त्याच्यामध्ये? n नंबर ऑफ पार्टिकल्स आर देअर इन पर्टिक्युलर बॉडी. नंबर ऑफ पार्टिकल्स आहे. सो पार्टिकल 1 झाला, पार्टिकल 2 झाला, असाच पार्टिकल 3, असाच पार्टिकल 4, असाच 5, असाच 6. सो देर आर नंबर ऑफ पार्टिकल्स. सो वी कॅन कन्सिडर 1, 2 आणि शेवटचा कन्सिडर करूया. मग शेवटचा काय आपण इमॅजिन करतो? n नंबर ऑफ पार्टिकल म्हणतो ना. मग n नंबर म्हटलं की त्याचं मास असेल mn आणि त्याची रेडियस किंवा त्याचं डिस्टन्स असेल rn. आता मी डिस्टन्स आणि रेडियस असं का म्हटलं बघा. हीच बॉडी आपण पुन्हा घेऊया. हा बॉडीचा त्या ॲक्सिस आहे. ओके, आणि ह्या ॲक्सिसच्या भोवती ही बॉडी अशी रोटेट होते. बरोबर? मग जर बॉडी अशी रोटेट होत असेल, कशी बघा, अशी जर रोटेट होत असेल तर मला समोरून दिसताना हा 2 पार्टिकल सर्कल कंप्लीट करतोय, हा 1 पार्टिकल सर्कल कंप्लीट करतोय, हा 4 पार्टिकल सर्कल कंप्लीट करतोय, असंच दिसतंय ना. फक्त सगळ्या सर्कलची रेडियस सेम असेल का डिफरंट असेल? तर डिफरंट असेल. का? कारण प्रत्येक पार्टिकलचं ॲक्सिस पासून असणारा डिस्टन्स हे वेगळं आहे. बरोबर? म्हणजे हा पार्टिकल असा रोटेट होतोय, टँजेन्शियल व्हेलॉसिटी ना. ऍक्च्युली हा सर्क्युलर मोशन कंप्लीट करतोय ना, अशी असा गोल गोल दिसतो ना आपल्याला. सो त्या सर्कलची ही टँजेन्शियल व्हेलॉसिटी झाली त्या पार्टिकलची. मग ह्या पार्टिकलची व्हेलॉसिटी म्हणूया आपण v1. ओके, ह्या पार्टिकलचा एक सर्कल असणार आहे, त्याची व्हेलॉसिटी म्हणूया आपण v2. आणि ह्या पार्टिकलचा एक सर्कल असणार आहे, त्याची व्हेलॉसिटी आपण म्हणूया vn. 3 व्हेलॉसिटीज दिसतात, लिनियर व्हेलॉसिटी. मी मगाशी म्हटलं की v1, v2 आणि अप टू vn ह्या डिफरंट असतात. का डिफरंट असतात? तर त्या पार्टिकलचं सेंटरपासून असणारं डिस्टन्स हे वेगळं असतं म्हणून, डिफरंट असतं म्हणून. आता हे रिलेशन कुठनं आलं? तर v इज इक्वल टू r ओमेगा. आठवतंय? 11वीला पण ते झालेलं आहे किंवा 12वीच्या पण सर्क्युलर मोशनच्या टॉपिकमध्ये ते येतच, v इज इक्वल टू r ओमेगा. तरी पण आपण बघूया ते कसं येतं. v इज इक्वल टू r ओमेगा. सर्क्युलर मोशन मध्ये आपण बघितलं होतं, हा सर्कल आहे, इथं सेंटर आहे, इथं रेडियस आहे, आणि समजा हा पार्टिकल ए पासून बी कडे चाललेला आहे. बरोबर? तर हा पार्टिकल हे एवढं छोटंसं डिस्टन्स कव्हर करतोय, त्याला आपण ds म्हणूया, आणि छोटासा अँगल कव्हर करतोय, त्याला d थिटा म्हणूया. ds म्हणजे लिनियर डिस्प्लेसमेंट, d थिटा म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. तर आपल्याकडे एक रिलेशन होतं, d थिटा इज इक्वल टू ds अपॉन r, होतं का? ओके, किंवा ds इज इक्वल टू r इंटू डी थिटा. चालेल? ds का तर स्मॉल आहे म्हणून, डी थिटा का तर स्मॉल आहे म्हणून.
सो डीएस इज इक्वल टू आर इंटू डी थिटा होतं. आपल्याला माहित आहे डीएस म्हणजे काय, लिनियर डिस्प्लेसमेंट किंवा लिनियर डिस्टन्स म्हणतो ना. सो डिस्टन्स अपॉन टाइम म्हणजे काय असतं, व्हेलॉसिटी असते. सो डिस्टन्स अपॉन टाइम व्हेलॉसिटी इज इक्वल टू डीएस अपॉन डीटी म्हणेन ना मी, डिस्टन्स अपॉन टाइम. सो डीएस ची व्हॅल्यू काय आहे, आर इंटू डी थिटा अपॉन टाइम, बरोबर. पण ह्यातला डी थिटा अपॉन टाइम म्हणजेच काय, अँग्युलर व्हेलॉसिटी. देअरफॉर आपण काय म्हणू शकतो, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा म्हणू शकतो. हे एक रिलेशन ऑलरेडी झालेलं आहे बघा, तरी पण इथं मी बाजूला लिहिलेलं आहे, व्हेलॉसिटी इज इक्वल टू आर ओमेगा. सो लिनियर व्हेलॉसिटी सर्क्युलर मोशन असेल किंवा रोटेशनल मोशन असेल, त्याच्यामधली लिनियर व्हेलॉसिटी ही कुणावरती डिपेंड आहे, रेडियस वरती आणि अँग्युलर व्हेलॉसिटी वरती. आता अँग्युलर व्हेलॉसिटी तर काही तर एकच आहे ना, पूर्ण बॉडी एकाच स्पीडने फिरायला लागलेला आहे. फॅनचं एक्झाम्पल आहे ना, फॅन फिरतो बघा, आपण 1 वरती लावतो, 2 वरती लावतो. 1 वरती लावलं तर कंटिन्युअस त्याच व्हेलॉसिटीने फिरतो ना, 2 वरती लावलं तर फास्ट होतो अजून. सो एकाच व्हेलॉसिटीने जर फिरत असेल तर त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी कशी झाली, कॉन्स्टंट झाली. सो इथल्या या केसमध्ये अँग्युलर व्हेलॉसिटी कशी आहे, कॉन्स्टंट आहे. सो व्हेलॉसिटी कुणावरती डिपेंड आहे, तर रेडियस वरती डिपेंड आहे. जेवढी रेडियस जास्त तेवढी त्या पार्टिकलची लिनियर व्हेलॉसिटी जास्त. ओके, म्हणून या ठिकाणी V1, V2 किंवा Vn असेल, ह्या सगळ्यांच्या व्हॅल्यूज कशा आहेत, डिफरंट आहेत. समजलं ते. V इज इक्वल टू आर ओमेगा. आपण काय बघतोय कन्सेप्ट, ऍक्च्युअल रोटेशनल मोशनची एक कन्सेप्ट बघणार. मी अजून त्या कन्सेप्टचं नाव सांगितलेलं नाहीये, पण मी सुरुवात रिजिड बॉडीपासून केली. त्या बॉडीमध्ये पार्टिकल्स आहेत असं सांगितलं, त्या पार्टिकल्सला मासेस आहेत असं सांगितलं, त्यांना रेडियस दिली, त्यांना लिनियर व्हेलॉसिटी दिली. इथपर्यंत आपण आलो. ओके, आता ह्या पार्टिकलला, प्रत्येक पार्टिकलला एक लिनियर व्हेलॉसिटी आहे. ओके, मग जर प्रत्येक पार्टिकलला जर लिनियर व्हेलॉसिटी असेल तर साहजिकच प्रत्येक पार्टिकलला कायनेटिक एनर्जी असणार आहे. सिंपल. प्रत्येक पार्टिकलला जर व्हेलॉसिटी असेल, तीही डिफरंट असेल, तर प्रत्येक पार्टिकलची कायनेटिक एनर्जी पण कशी असणार आहे, डिफरंट असणार आहे. ओके, मग याची कायनेटिक एनर्जी, याची कायनेटिक एनर्जी आणि शेवटची कायनेटिक एनर्जी, ह्या सगळ्या कायनेटिक एनर्जी जर आपण एकत्र केल्या तर आपल्याला कुणाची कायनेटिक एनर्जी मिळणार, तर अख्ख्या बॉडीची कायनेटिक एनर्जी मिळणार. बघा, ही बॉडी जी आहे, ही बॉडी कसली आहे, रोटेटिंग बॉडी आहे, बरोबर. दिस इज द रोटेटिंग बॉडी. म्हणजे बॉडीमध्ये कुठली मोशन सुरू आहे, सध्या रोटेशनल मोशन सुरू आहे. मला या बॉडीची कायनेटिक एनर्जी मिळते बघा. सो कायनेटिक एनर्जी पण कुणाची, टोटल बॉडीची ना, मग मी म्हणतो रोटेटिंग बॉडी. ओके, मी एक शॉर्ट फॉर्म असं लिहिला, कायनेटिक एनर्जी. मग ह्या कायनेटिक एनर्जी, मला टोटल कायनेटिक एनर्जी कशी मिळते ह्या बॉडीची, तर या बॉडीमध्ये असणाऱ्या प्रत्येक पार्टिकलची मी कायनेटिक एनर्जी कलेक्ट करतोय. सो पहिल्याची कायनेटिक एनर्जी कलेक्ट करूया. सो कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट याची, प्लस कायनेटिक एनर्जी ऑफ सेकंड, चालेल, आणि प्लस शेवटचा म्हणूया, प्लस कायनेटिक एनर्जी ऑफ लास्ट म्हणजे स्मॉल एन. सो सगळ्या कायनेटिक एनर्जी जर ऍड केल्या तर आपल्याला त्या बॉडीची टोटल कायनेटिक एनर्जी मिळते. ओके, सो इज इक्वल टू, आता कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपण ऑलरेडी लिहिलाय बऱ्याच वेळेला. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv². चालेल. मग पहिल्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी किती असेल, 1/2 m1v1². दुसऱ्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी किती असेल, 1/2 m2v2² प्लस डॉट 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 प्लस शेवटच्याची किती असेल, 1/2 mn(vn²). लक्षात येते, सगळ्या कायनेटिक एनर्जीज आपण ऍड करतोय फक्त, आणि सगळ्या ऍड केल्यामुळे आपल्याला टोटल बॉडीची कायनेटिक एनर्जी मिळून राहते इथं. ओके, सो याच्यामध्ये कॉमन काय दिसतंय बघा, 1/2 तर कॉमन दिसतंय. आता आपण हे रिलेशन बघितलं बघा, V इज इक्वल टू आर ओमेगा असतं. सो आपण V1 V2 च्या ऐवजी ती व्हॅल्यू पुट करूया, V इज इक्वल टू आर ओमेगा. सो 1/2 m1 V1 च्या ऐवजी R1 ओमेगा. ओमेगा कॉन्स्टंट आहे ना, त्यामुळे ओमेगा 1 होणार नाही, ते फक्त ओमेगा राहील, प्लस 1/2 m2 हे R2 ओमेगा याचा स्क्वेअर. बघा मी ब्रॅकेटचा स्क्वेअर करतो तिथं, प्लस 1/2 mn Rn ओमेगाचा स्क्वेअर. चालेल.
सो याच्यामध्ये बघा 1/2 आणि ओमेगा स्क्वेअर 1/2 ओमेगा स्क्वेअर 1/2 ओमेगा स्क्वेअर सेम टर्म दिसते प्रत्येक टर्म मध्ये. सो ती आपण कॉन्स्टंट घेऊया, कॉमन घेऊया. सो मी हे 1/2 इकडं लिहितो, इथं ब्रॅकेट लिहितो, ठीक आहे. आणि ह्या ब्रॅकेटच्या बाहेर मी ओमेगा स्क्वेअर लिहितो. आता जे काही राहील ते आतमध्ये लिहायचं ब्रॅकेटच्या आतमध्ये. मग काय राहिलं बघा, m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर आणि प्लस शेवटचा पार्टिकल mn rn स्क्वेअर. 1/2 एक ब्रॅकेट ओमेगा स्क्वेअर. सो दिस इज नथिंग बट द कायनेटिक एनर्जी ऑफ द टोटल बॉडी, म्हणजेच रोटेटिंग बॉडी. पण हे आपण थोडंसं अजून सिम्प्लिफाय करूया. बघा 1/2 एक ब्रॅकेट आणि ओमेगा स्क्वेअर. आता एक ब्रॅकेट आहे म्हणजे तो काय आहे, मी तो सेपरेट लिहितो बघा इथं. काय बाबा ब्रॅकेट, m1 r1 स्क्वेअर m2 r2 स्क्वेअर mn rn स्क्वेअर. बरोबर. हा ब्रॅकेट फक्त मी बाजूला लिहिले. तो ब्रॅकेट काय आहे आपल्याला शिकायचा आहे. हा ब्रॅकेट कसा आला आणि ह्याचं काय मिनिंग आहे नक्की, त्यासाठी मी तो ब्रॅकेट सेपरेट लिहिला. हेच मी असं लिहू का, समेशन i इज इक्वल टू 1 to n mi आणि ri स्क्वेअर. चालू शकतं. समेशन मध्ये लिहिलं बघा. सगळ्या मासेची सगळ्या रेडियस यांचं काहीतरी दिसतंय ना तिथं. सो मासचा आणि रेडियसच्या स्क्वेअरचा प्रोडक्ट आहे आणि अशा सगळ्यांची बेरीज आहे, म्हणून मी ही समेशनच्या फॉर्म मध्ये अशी लिहू शकतो. लक्षात आलं. मग ही जी टर्म आहे mi ri स्क्वेअर i इज इक्वल टू 1 to n, ही एक टर्म आहे. ओके. आणि ही जी टर्म आहे ह्या टर्मला म्हटलं जातं मुवमेंट ऑफ इनर्शिया. काय म्हटलं जातं ह्या टर्मला, मुवमेंट ऑफ इनर्शिया, म्हणजेच कॅपिटल I. सो कॅपिटल I इज इक्वल टू काय मिळाला बघा फॉर्म्युला, समेशन I इज इक्वल टू 1 to n मास आणि रेडियसचा स्क्वेअर, म्हणजेच सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स किंवा अँड स्क्वेअर ऑफ रेडियस ऑफ इच पार्टिकल इन द बॉडी इज कॉल्ड एज मुवमेंट ऑफ इनर्शिया. सो इथं आपल्याला एक कन्सेप्ट मिळाली, मुवमेंट ऑफ इनर्शिया. हा जो ब्रॅकेट आहे सेपरेट त्याला म्हटलं जातं मुवमेंट ऑफ इनर्शिया. मग तो जो I इथं जर पुट केला तर आपल्याला कायनेटिक एनर्जी किती मिळणार आहे बघा, रोटेटिंग किंवा रोटेशनल मोशन मधली 1/2. ह्या सगळ्याच्या बद्दल काय लिहूया, I ओमेगा स्क्वेअर. सो दिस इज नथिंग बट द कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. आता कायनेटिक एनर्जी ऍक्च्युअल असते किती, 1/2 mv स्क्वेअर असते ना, इथं लिहिले बघा मी. ओके, लिहितो इथं पण एकदा 1/2 mv स्क्वेअर. ऍक्च्युअली आधी आपण फॉर्म्युला हा लिहिला होता कायनेटिक एनर्जीचा, पण रोटेटिंग बॉडी असेल तर त्याची कायनेटिक एनर्जी किती मिळाली तर 1/2 I ओमेगा स्क्वेअर. हे दोन फॉर्म्युलेज मी एकाखाली एक लिहिलेत बघा. ह्या दोन्हीमध्ये जर आपण कंपॅरिझन केलं तर आपल्याला काहीतरी तिथं सिमिलॅरिटी वाटते. 1/2 ला 1/2 दिसतंय, व्ही ला ओमेगा दिसतंय, कारण व्ही स्क्वेअर म्हणजेच ओमेगा स्क्वेअर आहे ना. आठवते काय अॅनॉलॉजी बघा, जर थिटा असेल, सॉरी जर एस असेल तर आपण अॅनॉलॉजी मध्ये थिटा लिहिलं होतं. लिनियर डिस्प्लेसमेंट असेल तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणत होतो आपण अॅनॉलॉजी. लिनियर व्हेलॉसिटी असेल तर अँग्युलर व्हेलॉसिटी आणि लिनियर ऍक्सेलरेशन असेल तर अँग्युलर ऍक्सेलरेशन अल्फा म्हणत होतो. सो व्ही ला अॅनॉलॉगस कोण आहे, ओमेगा आहे. सो व्ही स्क्वेअर आहे ओमेगा स्क्वेअर. अॅनॉलॉजी दिसते, 1/2 ला 1/2 दिसतंय, सेम दिसतंय. म्हणून ह्या यम ला अॅनॉलॉगस कोण आहे तर आय आहे. याचा अर्थ काय आहे बघा, ही ट्रान्सलेशनल मोशन आहे किंवा लिनियर मोशन आहे बघा. हा जो पेन आहे, ह्या पेनला जर कायनेटिक एनर्जी ह्या पेनची असेल किती असेल तर ती किती असणार आहे 1/2 mv स्क्वेअर, म्हणजे ह्या पेनचं मास आणि व्ही स्क्वेअर. सो याला एक प्रकारची कायनेटिक एनर्जी असणार आहे. पण जेव्हा हा पेन रोटेट होणार आहे तेव्हा मात्र त्याची कायनेटिक एनर्जी किती असणार आहे 1/2 I ओमेगा स्क्वेअर. याचा अर्थ काय लक्षात येते बघा, ट्रान्सलेशनल मोशन मध्ये जे काम मास करतंय तेच काम रोटेशनल मोशन मध्ये कोण करणार आहे तर मुवमेंट ऑफ इनर्शिया करणार आहे. मुवमेंट ऑफ इनर्शियाचा अर्थ बघा, मराठीमध्ये जडत्व म्हणतात त्याला, जडत्व.
ओके, म्हणजे एखाद्या पार्टिकल, आता हा पार्टिकल याला मास आहे, ओके, ह्या पार्टिकलच्या मासवरती डिपेंड आहे की तो पार्टिकल किती कायनेटिक एनर्जी गेन करणार आहे. एक हलका पार्टिकल असेल हा, ज्याचं मास हलका आहे, कमी आहे, तर ह्याला जास्त कायनेटिक एनर्जी मिळणार नाही. त्यामुळे याच्या मासवरती डिपेंड आहे की हा किती कायनेटिक एनर्जीनं किती लांब जाऊ शकतो, किती व्हेलॉसिटीनं जाऊ शकतो. आपण एक दगड घेऊया, छोटा दगड घेऊया. मी जर दगड फेकला तर साहजिकच तो थोडा लांब जाणार आहे, आणि त्याच ठिकाणी मी त्याच आकाराचा प्लास्टिकचा बॉल, ज्याचं की मास कमी आहे, तो फेकला तर तो तेवढ्या लांब जाईल का? तर ऑब्व्हियसली जाणार नाहीये. म्हणजे कायनेटिक एनर्जी जी गेन होणार आहे किंवा जे काही ऍक्सेलरेशन त्या केसमध्ये मिळणार आहे त्या पार्टिकलला, हे कुणावरती डिपेंड आहे तर त्या पार्टिकलच्या मासवरती डिपेंड आहे, लिनियर मोशन मध्ये. लक्षात आलं? म्हणजे ऑब्व्हियसली आपल्याला लक्षात येते की लिनियर मोशन मध्ये एकदम फास्ट मोशन मिळवायचे, कायनेटिक एनर्जी जास्त मिळवायचे, तर जेवढा मास जास्त असलेला पार्टिकल असेल तेवढी त्याला कायनेटिक एनर्जी जास्त मिळणार आहे, जास्त व्हेलॉसिटीने तो पार्टिकल पुढे जाणार आहे, जास्त तो ऍक्सेलरेट होणार आहे, असं आपण म्हणूया. मग ही जर केस रोटेशनल मोशनची असेल तर तिथं आपल्याला काय जास्त असणं गरजेचं आहे? मुवमेंट ऑफ इनर्शिया जास्त असणं गरजेचं आहे. म्हणजे जेवढा मुवमेंट ऑफ इनर्शिया जास्त, तेवढा आपल्याला त्याच्यावरती जास्त ऍक्सेलरेशन किंवा ती बॉडी जास्त रोटेट करता येईल. लक्षात आलं? सो कायनेटिक एनर्जी मोस्टली कोणावर डिपेंड आहे? आय वरती, म्हणजेच मुवमेंट ऑफ इनर्शियावरती डिपेंड आहे रोटेशनल मोशन मध्ये. आणि मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे थोडक्यात काय, तर मास आणि ते जे काही डिस्टन्स आहे त्या पार्टिकलचं सेंटरपासून, त्या डिस्टन्सचा स्क्वेअर. म्हणजे साहजिकच जेवढं मास जास्त असेल किंवा जेवढं डिस्टन्स जास्त असेल तेवढा मुवमेंट ऑफ इनर्शिया जास्त असेल, आणि जेवढा मुवमेंट ऑफ इनर्शिया जास्त असेल तेवढी आपल्याला त्या बॉडीला काय देता येईल? जास्तीत जास्त रोटेटिंग कायनेटिक एनर्जी देता येईल किंवा रोटेशनल कायनेटिक एनर्जी देता येईल. So this is the very important concept, conclusion between these two relations. This relation shows the kinetic energy of the translational motion, and this relation shows the kinetic energy of the rotational motion. Analogy लक्षात येते, ही ट्रान्सलेशनल मधली कायनेटिक एनर्जी, ही रोटेशनल मधली कायनेटिक एनर्जी. ट्रान्सलेशनल मोशन मध्ये जर कायनेटिक एनर्जी जास्त मिळवायची असेल तर मास फॅक्टर जास्त महत्वाचा आहे. तसा रोटेशनल मोशन मध्ये जर कायनेटिक एनर्जी जास्त मिळवायची असेल तर कुठला फॅक्टर इथे इम्पॉर्टंट ठरतोय? मुवमेंट ऑफ इनर्शिया. अँड दिस मुवमेंट ऑफ इनर्शिया इज डिफाइंड ॲज लाईक दिस. हे जे इक्वेशन दिसतंय ना, हे इक्वेशन, आता इथे नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत म्हणून जर एकच पार्टिकल असेल तर फक्त mr स्क्वेअर लिहायचं, त्या पार्टिकलचं मास आणि त्या पार्टिकलचं सेंटरपासून असलेलं डिस्टन्स, त्याचा स्क्वेअर करायचा. दॅट इज आय इज इक्वल टू mr स्क्वेअर. सिंपल डेफिनेशन ऑफ द मुवमेंट ऑफ इनर्शिया. समजलं? सो एक एक्सप्रेशन पण आपल्याला मिळालं कायनेटिक एनर्जीचं, ऍज वेल एज मुवमेंट ऑफ एनर्शियाची पण आपल्याला डेफिनेशन बघायला मिळाली. बघा आपण काय काय बघितलं, मी पुन्हा एकदा थोडक्यात रिवाइज करतो, हे जरा व्यवस्थित बघा, एकदा पॉज करून लिहून घेऊ शकता गरज पडत असेल तर. आपण बघितलं की पहिल्यांदा रिजिड बॉडी म्हणजे काय. ओके, रिजिड बॉडी नंतर आपण 3 मोशन्स बघितल्या, त्याच्यामध्ये ट्रान्सलेशनल मोशन कशी असते ते बघितलं, नंतर रोटेशनल मोशन कशी असते ते बघितलं, त्याच्यानंतर ट्रान्सलेशनल प्लस रोटेशनल मोशन कशी असते ते बघितलं. म्हणजे दोन्ही मोशनची ऍडिशन झाल्यानंतर म्हणजेच रोलिंग मोशन म्हणतात त्याला, ती मोशन बघितली. त्याच्यानंतर रोटेट होणाऱ्या बॉडीची कायनेटिक एनर्जी बघितली, आणि त्यात आपल्याला एक कन्सेप्ट मिळाली, कुठली? मुवमेंट ऑफ इनर्शिया. आय इज इक्वल टू mr स्क्वेअर. ही झाली डेफिनेशन. एसआय युनिट काय होऊ शकतं? एसआय युनिट मास आहे ना, सो केजी, आणि डिस्टन्सचा स्क्वेअर आहे, सो केजी मीटर स्क्वेअर. ओके, डायमेन्शन्स काय येऊ शकतात? मासचं डायमेन्शन, सॉरी लेंथचं डायमेन्शन 2, मासचं डायमेन्शन 1, टाइम नाहीये, एक बेसिक म्हणू शकतो. ओके, फिजिकल सिग्निफिकन्स साठी हे इम्पॉर्टंट ठरतं, एसआय युनिट, डायमेन्शन. सो दिस इज अबाउट द एसआय युनिट अँड डायमेन्शन ऑफ द मुवमेंट ऑफ एनर्जी. आता बघा, जर एखादी बॉडी असेल, ती बॉडी जर एखाद्या ऍक्सिसच्या भोवती फिरते. ओके, मग आपण एक उदाहरण घेऊया, रिंगचं उदाहरण घेऊया पहिल्यांदा. या बॉडी बऱ्याच वेळेला येतात बघा. रिंग, एक रिंग आहे, ओके, आणि ह्या ऍक्सिसच्या भोवती ती रिंग अशी रोटेट होते असं आपण म्हणूया. टोटल रिंगचं मास आहे m, आणि ह्या रिंगचं सेंटरपासून डिस्टन्स आहे r.
तर आपण मोमेंट ऑफ इनर्शिया लिहू शकतो I इज इक्वल टू mr². सिंपल. सिमिलरली आपण हेच एक्झाम्पल सिलेंडरसाठी सुद्धा लिहू शकतो. जर एखादा सिलेंडर असेल लाईक दिस आणि तो जर ह्या ॲक्सिसच्या भोवती रोटेट होत असेल, एक हॉलो सिलेंडर आहे म्हणून आपण, सिलेंडरचं मास आहे सपोज m आणि सिलेंडर सेंटरपासून r इतक्या डिस्टन्सवरती, तरी त्याचा सुद्धा मोमेंट ऑफ इनर्शिया mr² असणार आहे. लक्षात येते? म्हणजे ती बॉडी सेंटरपासून रोटेट ॲक्सिसपासून रोटेट होते, तर त्या बॉडीचं मास घ्यायचं आणि सेंटरपासून त्या बॉडीचं असलेलं डिस्टन्स घ्यायचं, आपल्याला काय मिळेल? मोमेंट ऑफ इनर्शिया मिळेल. अशीच एक केस आपल्याला फाइंड करायची आहे मोमेंट ऑफ इनर्शियाचीच. ती फक्त डिस्क रिलेटेड फाइंड करा. एक युनिफॉर्म डिस्क आहे, ओके, आणि त्या डिस्क रिलेटेड आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचं आहे. आपण ते एक्झाम्पल बघूया. ओके, सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युनिफॉर्म डिस्क असं त्याचं हेडिंग आहे. बघा मी हेडिंग लिहितो. मोमेंट ऑफ inertia of an uniform disk. ओके, आता एक युनिफॉर्म डिस्क आहे. डिस्क मी ड्रॉ करतो. फॉर एक्झाम्पल रिंग सारखीच आहे, फक्त ती डिस्क आहे. सो लाईक दिस, आणि ही एका ॲक्सिसच्या भोवती कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटीने फिरते असं आपण म्हणूया. सपोज दिस इज डिस्क, ज्याचा रेडिया कॅपिटल R आहे असं आपण म्हणूया. ओके, आणि आता ही रोटेट होते. ठीक आहे, तर या केसमध्ये मात्र काय होतं बघा, ही डिस्क आहे, ही युनिफॉर्म डिस्क आहे. ओके, सो याचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचं. मग अशी आपण हॉलो रिंग, हॉलो सिलेंडर असेल तर डायरेक्ट लिहिलं mr², पण इथं तसं नाही लिहिता येत, बरोबर, कारण ही पूर्णच डिस्क आहे. या पूर्ण डिस्कला काहीतरी मास आहे. ओके, आपण कॅपिटल M कन्सिडर करूया. ठीक आहे, कारण पार्टिकल्स, नंबर ऑफ पार्टिकल्स दिसतात ना आतमध्ये, प्रत्येक पार्टिकलचं मास वेगळं असणार आहे, त्यामुळे सगळ्याचं आपण नाही लिहू शकत mr² फक्त. सो त्यासाठी काय करायचं, ह्या डिस्कच्या आतमध्ये एक छोटी डिस्क आहे असं इमॅजिन करायचं. त्याला इलेमेंटल डिस्क किंवा इलेमेंटल पार्टिकल असं म्हटलं जातं. छोटी डिस्क कन्सिडर केली. का छोटी डिस्क घ्यायची बघा, एक उदाहरण सांगतो तुम्हाला. हा, तर मगाशी मोमेंट ऑफ इनर्शिया आपण कसं लिहिलं होतं, mi इज इक्वल टू किंवा फक्त I इज इक्वल टू mr² लिहिलं होतं. हेच इंटिग्रेशनच्या फॉर्म मध्ये पण लिहिलं जातं बघा, r² dm किंवा dmr², कसं लिहिलं तर चालेल. मी इंटिग्रेशन आहे म्हणून ते dm पॉलिट लिहिलं, आधी r² लिहिलं. आता इंटिग्रेशनचा अर्थ काय, समजा एक आपल्याकडं हा रॉड आहे, ह्या रॉडची लेंथ आहे कॅपिटल L, पण ती कॅपिटल L आपल्याला माहित नाहीये. मग काय केलं जातं, ह्या रॉडची एक छोटीशी लेंथ कन्सिडर केली जाते, ही एवढी, ज्याला की DL म्हणलं जातं, स्मॉल DL, स्मॉल लेंथ. मग ह्या DLचं काय घेतलं जातं, इंटिग्रेशन घेतलं जातं. मग जर टोटल DL अशा जर DLचं इंटिग्रेशन घेतलं तर आपल्याला कशाची व्हॅल्यू मिळते, कॅपिटल L, म्हणजे टोटल लेंथ मिळते. म्हणजे मॅथमॅटिक्समध्ये जे इंटिग्रेशन आहे त्याचा वापर इथं होतोय बघा. जर टोटल लेंथ आपल्याला काढायची असेल तर आपल्याला छोटी लेंथ घ्यायची आणि त्याचं इंटिग्रेशन करायचं. म्हणजे सगळे DL, स्मॉल DL आहे ते सगळे एकत्र करायचे. मग ऑब्विसली सगळे स्मॉल DL जर एकत्र झाले तर त्याचा मोठा L मिळेल ना, म्हणजे कॅपिटल L मिळेल ना, सो लेंथ मिळेल. सो हे इंटिग्रेशनचं ऍप्लिकेशन आहे. सो सेम इथं मोमेंट ऑफ इनर्शियाच्या डेफिनेशन मध्ये ते वापरलं जातं. ओके, सो मोमेंट ऑफ इनर्शिया इंटिग्रेशनच्या फॉर्म मध्ये सुद्धा असा लिहिला जातो. चला, तर आता आपण इथं बघूया. एक डिस्क मी ड्रॉ केलेली आहे. ह्या डिस्कच्या आतमध्ये अजून एक डिस्क घेतली, त्याची रेडियस आहे सपोज स्मॉल r म्हटलं मी त्याला. ओके, आणि जी मी आतमध्ये इलेमेंटल पार्टिकल जो घेतलेला आहे, आतमध्ये एक छोटीशी डिस्क कन्सिडर केलेली आहे, त्या डिस्कला काहीतरी हाईट असणार आहे की ज्याला आपण स्मॉल dr म्हणतो. मी दिसतंय का बघा व्यवस्थित, स्मॉल dr, त्या आतमधल्या इलेमेंटल पार्टिकलची हाईट आहे ती स्मॉल d आहे. ओके, आता सेम आपल्याला ते रिलेशन यूज करायचं इंटिग्रेशनचं, I इज इक्वल टू r² dm. काय यूज करायचं हे तुमच्या लक्षात येईल.
पण त्याच्या आधी मी काही टर्म्स डिफाईन करतो बघा. मी एक टर्म डिफाईन करतो, सरफेस डेन्सिटी. आता युनिफॉर्म डिस्क आहे त्यामुळं ही टर्म आपण डिफाईन करतो, सरफेस डेन्सिटी. त्याला एक मी सिग्मा सारखं नोटेशन यूज करतो. सरफेस डेन्सिटी मास अपॉन एरिया. सरफेस शब्द आला ना त्यामुळे एरिया. सो मास अपॉन एरिया म्हणजे सरफेस डेन्सिटी. मास अपॉन एरिया म्हणजे सरफेस डेन्सिटी. मी ही टोटल युनिफॉर्म रिंगसाठी हा फॉर्म्युला वापरतो. सो सिग्मा इज इक्वल टू मास कॅपिटल एम होण्या आणि अपॉन एरिया ए, म्हणजेच कॅपिटल एम अपॉन मी लिहितो पाय आर स्क्वेअर लिहितो. टोटल डिस्कचा एरिया लिहिला मी, किती लिहिला? पाय आर स्क्वेअर लिहिला. सो सिग्मा इज इक्वल टू मास अपॉन पाय आर स्क्वेअर लिहिला. ओके, हे टोटल डिस्कसाठी मी लिहिला. आता आपण एलिमेंटल डिस्कचा विचार करूया. ओके, तर एलिमेंटल डिस्कसाठी हाच फॉर्म्युला कसा होईल बघा. सिग्मा इज इक्वल टू एलिमेंटल डिस्क आहे त्याचं मास स्मॉल आहे ना, जसं थिकनेस डी आर आहे तसं मास स्मॉल आहे. सो एमच्या ऐवजी डीएम. ओके, आणि आता आतमध्ये थिकनेस आपण इमॅजिन केलेली आहे ते एलिमेंटल डिस्कची. सो थिकनेस आली त्यामुळे त्याचा एरिया काय होणार आहे बघा. तर त्या डिस्कची सर्कम्फरन्स आतमधल्या 2 पाय आर आणि त्याची हाईट म्हणजेच डी आर. सो आपण सिग्मा, हा सिग्मा सेम आहे, हा पण सिग्मा सेम आहे का, तर युनिफॉर्म डिस्क आहे ना. सो सिग्मा सगळीकडे सेम असणार, फक्त पुढे चेंजेस होत आहेत. सो याच्यावरून आपल्याला डीएम ची व्हॅल्यू मिळेल बघा. सो डीएम इज इक्वल टू सिग्मा 2 पाय आर इंटू डीआर. सो दिस इज नथिंग बट द मास ऑफ एलिमेंटल पार्टिकल. आतली जी डिस्क आपण इमॅजिन केलेली आहे त्याचं मास म्हणजे काय लिहिलं आपण, स्मॉल डीएम लिहिला. तो किती मिळाला आपल्याला, सिग्मा 2 पाय आर इंटू डी आर मिळाला. आता आपण हा फॉर्म्युला यूज करूया मोमेंट ऑफ इनर्शियाचा. ओके, देअरफॉर मोमेंट ऑफ इनर्शिया I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ आर स्क्वेअर डीएम. आता इंटिग्रेशनला लिमिट्स असतात, लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट. म्हणजे इंटिग्रेट करायचंय पण सुरुवात कुठनं करायची आणि शेवट कुठं करायचं, तर साहजिकच आपल्याला सुरुवात इथनं करायला लागेल सेंटरपासून, म्हणजे 0 पासून सुरुवात करतोय आपण. सो लोअर लिमिट काय झालं इंटिग्रेशनचं, 0 झालं. आणि शेवट आपल्याला इथं करायचं आहे, म्हणजे इथून असं जायचं. मग हे डिस्टन्स म्हणजे आपलं हायर लिमिट झालं. सो कॅपिटल आर झालं. चालेल का बघा. सो इंटिग्रेशन 0 टू आर आर स्क्वेअर डीएम. आता हे इंटिग्रेशनच्या नियमामध्ये सगळं बसेल, मॅथमॅटिक्स मध्ये इंटिग्रेशन टॉपिक आहे त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येईल. सो मी हाच फॉर्म्युला डिफाईन करतो किंवा हा फॉर्म्युला लिहितो बघा. आर स्क्वेअरचं इंटिग्रेशन असतं आर क्यूब अपॉन 3. बघा आर स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय लिहिलं मी, सॉरी मी ह्या डीएम ची व्हॅल्यू आधी पुट करून घेतो. हा जो डीएम दिसतो ना तो तिथं पुट करून घेतो. सो 0 टू आर आर स्क्वेअर सिग्मा 2 पाय आर आणि डी आर. आता इंटिग्रेशन आपण विथ रिस्पेक्ट टू रेडियस किंवा विथ रिस्पेक्ट टू डी आर घेऊ शकतो. मग इथं विथ रिस्पेक्ट टू डीएम होतं, त्याचं कन्व्हर्जन आपलं झालं तर डी आर मध्ये. हा आर स्क्वेअर आणि हा आर सिग्मा 2 पाय कॉमन कॉन्स्टंट आहेत म्हणून 0 टू कॅपिटल आर आणि हे झालं आर क्यूब आणि हे झालं डी आर. तर आता आर क्यूबचं इंटिग्रेशन असतं आर रेस टू 4 आणि डिवायडेड बाय 4. आता हा इंटिग्रेशनचा नियम आहे. ओके, सो सिग्मा 2 पाय आर रेस टू 4 ह्याच्यात एक ऍड करतात आणि जे काही येईल ते खालीच लिहितात, म्हणजे आर रेस टू 4 अपॉन 4 येईल. आणि हे जे लिमिट्स आहेत ते लिमिट इथे टाकतात 0 आणि आर. आता हा डी आर काय नाही लिहिलं तरी चालेल. ओके, आता लिमिटचा नियम कसा आहे बघा. हे सिग्मा 2 पाय पहिल्यांदा अप्पर लिमिट पुट करायचं, जे काय आपलं फंक्शन, आता इथं फंक्शन आपलं रेडियस आहे स्मॉल आर, त्या ठिकाणी पहिल्यांदा अप्पर लिमिट पुट करायचं. म्हणजे काय होणार, हे आर रेस टू 4 अपॉन 4 आणि मायनस लोअर लिमिट पुट करायचं, म्हणजे 0 इथं पुट करायचं आरच्या ठिकाणी. म्हणजे काय होणार आहे, 0 होणार आहे. सो हे जर आपण सॉल्व्ह केलं तर सिग्मा 2 पाय हे आर रेस टू 4 आणि अपॉन काय होणार आहे, 4 होणार आहे. कशाची व्हॅल्यू मिळते बघा आपल्याला, आय ची व्हॅल्यू मिळते. आपण टोटल डिस्कचा सिग्मा किती लिहिला होता, मास अपॉन पाय आर स्क्वेअर लिहिला होता. ती व्हॅल्यू जर आपण या सिग्माच्या ठिकाणी पुट केली तर काय होईल बघा. देअरफॉर आय इज इक्वल टू मास अपॉन पाय आर स्क्वेअर. बघा सिग्माच्या ऐवजी डायरेक्ट ही व्हॅल्यू आपण पुट केली. 2 पाय आर रेस टू 4
अपॉन 4 चालेल. हा पाय कॅन्सल होईल, हा 2 न भाग जाईल तिथं, आणि ह्यातले आर स्क्वेअर आणि ह्यातला आर स्क्वेअर कॅन्सल होईल, म्हणजे आर स्क्वेअर शिल्लक राहील. सो आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर अपॉन 2. हेच मी असं लिहितो 1/2 एम आर स्क्वेअर. सो दिस इज द फायनल इक्वेशन ऑफ द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए किंवा ऑफ एन युनिफॉर्म रिंग. बघा त्याच्यासाठी काय काय केलं आपण. एक इलेमेंटल पार्टिकल कन्सिडर केला आणि मग त्याच्यावरनं इंटिग्रेशन घेऊन मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड केला. सो हे एक मोमेंट ऑफ इनर्शियाचं ऍप्लिकेशन म्हणूया आपण. सो आपण रिंगचं लिहिलं, हॉलो सिलेंडरचं लिहिलं किंवा डिस्कचं लिहिलं. असे जे डिफरंट शेप्सचे जे काही पार्टिकल्स आहेत, ऑब्जेक्ट आहेत, ह्या सगळ्यांचा मोमेंट ऑफ इनर्शिया अशा पद्धतीने काढला जातो. चॅप्टरच्या शेवटी याचा एक टेबल दिलेला आहे, त्या टेबलमध्ये सगळ्या व्हॅल्यूज दिलेले, ते सुद्धा आपण डिस्कस करणार आहे. पण इथं या सिक्वेन्शियल जे आपण पॉइंट्स काढले त्या पॉइंट मधला हा एक ऍप्लिकेशनचा पॉइंट आहे. सो दिस इज द ऍप्लिकेशन ऑफ द मोमेंट ऑफ इनर्शिया. लक्षात आलं? व्हॉट इज द ऍप्लिकेशन? सो ऍप्लिकेशन इज मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए युनिफॉर्म डिस्क. किती असतं? 1/2 एम आर स्क्वेअर. समजलं हे सगळ्यांना? मी रिंगचा पण मोमेंट ऑफ इनर्शिया लिहिला होता. ओके, सो रिंगचा किती लिहिलं होतं बघा. हे आता मोमेंट ऑफ इनर्शिया हा कोणाचा झाला? डिस्कचा झाला. मी रिंगचा काय लिहिला होता? 1/2 आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर. दिस इज फॉर रिंग, दिस इज फॉर डिस्क. लक्षात आलं? सो दीज आर द मोमेंट ऑफ इनर्शियाज ऑफ द डिस्क अँड रिंग रिस्पेक्टिव्हली. ह्या दोन डेफिनेशन वरनं किंवा मोमेंट ऑफ इनर्शिया वरनं अजून एक कन्सेप्ट डिफाइन केली जाते, रेडियस ऑफ गायरेशन. त्याला के म्हटलं जातं बघा, रेडियस ऑफ गायरेशन. आपण बेसिक डेफिनेशन काय लिहिली मोमेंट ऑफ इनर्शियाची? मास आणि डिस्टन्सचा स्क्वेअर लिहिलं. ओके, सो यामध्ये बघा मोमेंट ऑफ इनर्शिया मासवरती डिपेंड आहे, पण ऍज वेल एज तो कुणावरती डिपेंड आहे? रेडियस वरती. म्हणजे तो पार्टिकल सेंटरपासून किती ऍक्सिस वरती आहे त्याच्यावरती तो डिपेंड आहे. रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे कॅपिटल आर वरती डिपेंड आहे. मग हा जो कॅपिटल आर जो आहे तो म्हणजेच रेडियस ऑफ गायरेशन के. ओके, सो मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये जे काही डिस्टन्स फिजिकल पॅरामीटर जे आहे, डिस्टन्स क्वांटिटी जी आहे, ती क्वांटिटी म्हणजे कुठली क्वांटिटी? रेडियस ऑफ गायरेशन. म्हणजेच आय इज इक्वल टू एम के स्क्वेअर. मी आरच्या ठिकाणी फक्त काय लिहिलं सांगा? सिन्स आर म्हणजेच कोण? के, रेडियस ऑफ गायरेशन. लक्षात आलं? मग आपण फॉर रिंग साठी कसं लिहिणार सांगा? फॉर रिंग आय इज इक्वल टू एम के स्क्वेअर. ओके, म्हणजेच रिंग साठी सुद्धा आर आणि के कसे झाले? सेम झाले. लक्षात आलं? फॉर डिस्क काय येणार सांगा? फॉर डिस्क ऍक्च्युअल फॉर्म्युला काय आहे? आय इज इक्वल टू 1/2 एम आर स्क्वेअर. बरोबर. मग जर आपण हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला जर कम्पेअर केला तर आपल्याला बघा के स्क्वेअरच्या ऐवजी काय येते? आर स्क्वेअर अपॉन 2 दिसते बघा, कारण हा आपल्याला फॉर्म्युला असा करायचा आहे ना, एम के स्क्वेअर. ओके, देअरफॉर डिस्क साठी मात्र के स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर अपॉन 2 झालं ना. म्हणजेच देअरफॉर के इज इक्वल टू आर अपॉन √2. म्हणजे हे बुक मध्ये के डी म्हटलंय बघा. के डी चा अर्थ काय? फॉर रिंग. लक्षात आलं? म्हणजे जर रिंग साठी जर आपण के आणि रेडियस मध्ये जर रिलेशन बघितलं, रेडियस ऑफ गायरेशन आणि ऍक्च्युअल रेडियस मध्ये रिलेशन बघितलं तर आपल्याला कसं मिळतंय? के डी इज इक्वल टू आर अपॉन √2 रिलेशन मिळते. लक्षात आलं? सो हा के डी आणि हा आर. समजतंय? सो हा जो आहे तो रिंग साठी आहे ना, मी असं के आर लिहितो वाटल्यास इथं. सो के आर इज इक्वल टू आर आलाय आणि के डी इज इक्वल टू आर अपॉन √2 आलाय. सो के आर आणि के डी मध्ये जर आपण कंपॅरिझन केलं तर मोठा कोण दिसतोय आपल्याला? तर के आर मोठा दिसतोय. सो रिंगचा रेडियस ऑफ गायरेशन डिस्कच्या रेडियस ऑफ गायरेशन पेक्षा कसं असणार आहे? मोठं असणार. दिस इज द कन्क्लुजन अँड दिस इज द कन्सेप्ट, रेडियस ऑफ गायरेशन. समजलं? सो दिस इज ऑल अबाउट द रोटेशनल मोशन. बघा आपण काय काय बघितलं? रिजिड बॉडीची कन्सेप्ट बघितली, ट्रान्सलेशनल मोशन, रोटेशनल मोशन, ट्रान्सलेशनल प्लस रोटेशनल मोशन म्हणजेच रोलिंग मोशन. त्याच्यानंतर कायनेटिक एनर्जी बघितली ट्रान्सलेशनल मोशनची ॲज वेल एज रोटेशनल मोशनची. त्याच्यावरनं मोमेंट ऑफ इनर्शिया बघितला.
मोमेंट ऑफ इनर्शिया वेगवेगळ्या बॉडीजचा बघितला, रिंग असेल, डिस्क असेल किंवा सिलेंडर असेल, आणि त्याच्यानंतर आपण डिस्कचं एक एक्झाम्पल सॉल्व्ह करून त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढला 1/2 mr². त्याच्यानंतर आपण एक कन्सेप्ट बघितली रेडियस ऑफ गायरेशन के, आणि ते पुन्हा रिंग आणि डिस्क साठी कंपॅरिझन करून त्याचं एक कन्क्लुजन लिहिलं. सो दिस इज द फर्स्ट स्टडी ऑफ द रोटेशनल मोशन. अजूनही रोटेशनल मोशन मधला पुढं स्टडी आहे, रोटेशनल डायनॅमिक्स मधला पुढं स्टडी आहे, पण हा एवढा स्टडी जो की मी आता शॉर्ट मध्ये तुम्हाला डिस्कस केला. लक्षात आलं? सो दिस इज अवर सम पॉइंट्स ऑफ द टुडेज लेक्चर. व्यवस्थित बघा, काही शंका असेल तर डेफिनेटली विचारू शकता. थँक्यू सो मच.